नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक राजेंद्र दखणे. समाजशास्त्र विषयाच्या सराव परीक्षेतील जे काही प्रश्न आहेत त्या स्वाध्यायांची नेमकी उत्तरं कोणती याचे अवलोकन करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1, भारतीय लोकसंख्यांपैकी आदिवासी समुदाय किती टक्के आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ. भारतीय लोकसंख्येमधील आदिवासींची संख्या 8.2% आहे. प्रत्येक आदिवासी जमातीसाठी वेगवेगळे संबोधन वापरले जाते. भारतीय संविधानात त्यांना अनुसूचित जमाती असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 2, हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात कोणते 4 पुरुषार्थ महत्त्वाचे मानलेले आहेत? तर हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे पुरुषार्थ महत्त्वाचे मानले आहे. धर्म म्हणजे फळाची आशा न बाळगता निरपेक्ष वृत्तीने विहित कर्मे करत राहणे. अर्थ म्हणजे विहित मार्गाने संपत्ती मिळविणे. काम म्हणजे विहित मार्गाने शारीरिक सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे. तर मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळविण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रश्न क्रमांक 3, पंडित नेहरूंचे पंचशील तत्वज्ञान कोणत्या समुदायात संबंधित आहे? तर पंडित नेहरूंचे पंचशील तत्वज्ञान हे आदिम समुदायात संबंधित आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि विशेषतः पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाल्यापासून शासनाने आदिम समाजाच्या विकासाला कायमच प्राधान्य दिले आहे. स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासींचा विकास घडवून आणावयाचा होता. त्यांनी या संदर्भात दीर्घकालीन मार्गदर्शक तत्त्वे देऊ केली. म्हणून पंडित नेहरूंचे पंचशील तत्वज्ञान हे आदिम समुदायाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा किती? या प्रश्नाचे उत्तर 40% असे आहे. ग्रामीण प्रदेशात कृषी व्यवसाय प्रमुख आहे, परंतु हा उपजीविकेचा एकमेव स्रोत नसून ती एक जीवन पद्धती आहे. आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील जवळपास 40% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा 40% आहे. प्रश्न क्रमांक 5, AR देसाई यांच्या मते ग्रामीण सामाजिक बदलाचे मुख्य प्रवाह किती? या प्रश्नाचे उत्तर 4 आहे. भारतीय समाजशास्त्रज्ञ AR देसाई यांनी विकास कार्यक्रमांची निष्पत्ती म्हणून ग्रामीण परिवर्तनाच्या काही पद्धती शोधून काढल्या. ग्रामीण सामाजिक बदलाचे एकूण 4 मुख्य प्रवाह त्यांनी नमूद केले. नंबर 1, कृषी आधारित समाजाचे उदरनिर्वाह, अर्थव्यवस्थेपासून बाजारपेठ, अर्थव्यवस्थेत जलद गतीने झालेले रूपांतर. नंबर 2, आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून जलद रूपांतर. नंबर 3, जमीनदारांसारख्या मध्यस्थांचे निर्मूलन. नंबर 4, शहरी आणि राष्ट्रीय संस्थांशी संपर्क असलेल्या विविध संघटना आणि संस्थांचा उदय. म्हणून AR देसाई यांच्या मते ग्रामीण सामाजिक बदलाचे मुख्य प्रवाह हे 4 आहेत. प्रश्न क्रमांक 6, जैन धर्मामध्ये खालीलपैकी कोणते पंथ आहेत? तर जैन धर्मामध्ये खालीलपैकी दिगंबर व श्वेतंबर म्हणजे या प्रश्नाचे उत्तर अ आणि ब असे आहे. जैन धर्मामध्ये दिगंबर पंथ आकाश हेच वस्त्र असे मानणारे मुनी ज्या पंथात आहेत आणि श्वेतंबर म्हणजे श्वेत वस्त्र परिधान करणारे मुनी ज्या पंथात आहे, असे 2 दिगंबर व श्वेतंबर पंथ निर्माण झाले. म्हणून अ आणि ब हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, शीख धर्माचा उदय कोणत्या शतकात झाला? तर शीख धर्माचा उदय हा 15व्या शतकात झाला. शीख धर्माचा उदय 15व्या शतकामध्ये झालेला आहे. गुरु नानक इसवी सन 1469 ते 1539 यांनी शीख धर्माची स्थापना केली. त्यांचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये झाला. या धर्मामध्ये जातीवर आधारित उच्चनीचतेला स्थान नव्हते. म्हणून शीख धर्माचा उदय हा 15व्या शतकात झाला. प्रश्न क्रमांक 8, जैन धर्मात किती तीर्थंकर आहे? या प्रश्नाचे उत्तर जैन धर्मात 24 तीर्थंकर आहेत. जैन धर्माची परंपरा अत्यंत प्राचीन असल्याचे समजले जाते. जैन परंपरेत एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान हे 24वे तीर्थंकर होते.
हिंदू परंपरेप्रमाणेच जैन परंपरेतही कर्मसिद्धांताला मान्यता आहे, म्हणून जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर आहेत. प्रश्न क्रमांक 9. दीक्षा घेऊन बौद्ध विहारमध्ये राहणाऱ्या पुरुषांना काय म्हणतात? तर दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू असे म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये दीक्षा घेतल्यानंतर विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू असे म्हणतात, तर बौद्ध विहारात राहणाऱ्या स्त्रियांना भिक्खुनी असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. स्पेशल मॅरेज ॲक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1954. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहास मान्यता 1954मध्ये विशेष बदलासह बांधवीमध्ये समाविष्ट करण्यात आली, म्हणून 1954मध्ये स्पेशल मॅरेज कायदा ॲक्ट हा पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11. ऑगस्ट 2019मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा रद्द केलेले कलम कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑगस्ट 2019मध्ये जम्मू आणि काश्मीर या प्रांताला दिलेला विशेष दर्जा रद्द केलेले कलम 370 असे आहेत, म्हणून या प्रश्नाचे उत्तर कलम 370 असे आहे. प्रश्न क्रमांक 12. पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 राजमार्ग हिंदू धर्म, क्रमांक 2 तीर्थंकर जैन धर्म, क्रमांक 3 अष्टांगमार्ग बौद्ध धर्म, क्रमांक 4 सेंट थॉमस शीख धर्म. ही जोडी चुकीची आहे, कारण सेंट थॉमस हे ख्रिश्चन धर्माशी निगडीत असल्यामुळे क्रमांक 4मध्ये सेंट थॉमस शीख धर्म ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 13. ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांचे प्रकार किती सांगितलेले आहेत? तर ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांचे प्रकार 2 सांगितलेले आहेत, कारण ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते. अशा स्त्रियांचे 2 प्रकार ऋग्वेदात सांगितलेले आहेत. सद्यवधू म्हणजे उपनयनांचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली यांना सद्यवधू म्हणतात. तर नंबर 2 ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयनांचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या स्त्रिया त्या आजन्म अविवाहित राहून वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करतात, म्हणून सद्यवधू व ब्रह्मवादिनी म्हणजेच ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांचे प्रकार 2 आहेत. क्रमांक 14. उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुलीला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर सद्यवधू असे आहेत. तर सद्यवधू म्हणजे काय? तर सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होऊन गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली म्हणजेच सद्यवधू. या प्रश्नाचे उत्तर सद्यवधू आहे. प्रश्न क्रमांक 15. हिंदू वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मण वर्णमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर हिंदू वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मण वर्णामध्ये खालीलपैकी राज्यकर्ते यांचा समावेश नव्हता, कारण ब्राह्मण वर्णामध्ये फक्त पुरोहित, शिक्षक आणि बुद्धिजीवी यांचा समावेश होता. राज्यकर्ते यांचा समावेश क्षत्रियामध्ये होता, म्हणून हिंदू वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मण वर्णामध्ये राज्यकर्ते यांचा समावेश नव्हता. विद्यार्थी मित्र हो, 16व्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16. सुएझ कालवा व्यापाऱ्यांसाठी केव्हा खुला करण्यात आला? याचं उत्तर आहे 1869मध्ये खुला करण्यात आला. भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या गेल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्त्रोतांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. 1869मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला गेला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर 1869 आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल एव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा केव्हा पारित करण्यात आला? हा कायदा 2013मध्ये पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 18. GST म्हणजे काय? तर GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर.
हे होय. 2014 सालापासून चलनबंदी वस्तू आणि सेवा कर GST कायद्याद्वारे अंमलात आणणारी समान कर प्रणाली, विविध जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन यासारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजना कळीच्या ठरलेल्या आहेत. म्हणून वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST यालाच इंग्रजीमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. LP विद्यार्थी यांनी भारतीय आदिवासींची किती प्रकारात विभागणी केलेली आहे? तर समाजशास्त्रज्ञ LP विद्यार्थी यांनी भारतीय आदिवासींची 5 प्रकारात विभागणी केलेली आहे. 1977 साली जन्म घेऊन LP विद्यार्थी यांनी भारतातील आदिवासींची 5 प्रकारात विभागणी केली आहे. यासाठी परिस्थितिकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, वांशिक व्यवस्थेशी संबंधित निकषांचा आधार घेण्यात आला आहे आणि त्यांनी यामुळेच 5 प्रकरणात विभागणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. दगड, लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा काय म्हणून संबोधली जाते? तर याचे उत्तर आहे चेतनावाद. जीवात्मवाद म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन. चेतनावाद म्हणजे दगड, लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा. कुलप्रतीकवाद म्हणजे पूर्वज म्हणून वृक्ष किंवा प्राण्यांची श्रद्धा. आणि निसर्गवाद म्हणजे नदी, झरे, सूर्य, चंद्र, जंगल इत्यादी निसर्ग शक्तीचे पूजन. मानववाद म्हणजे एक अमूर्त आणि अलौकिक अशी वेगवान शक्ती. म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर आहे दगड, लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा म्हणजे चेतनावाद होय. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या संविधानाने किती भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे? भारताच्या संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिली आहे. यापैकी संस्कृत, तामिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून भारताच्या संविधानाने एकूण 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ॲक्ट 1959 नुसार खालीलपैकी कोणती कृती करणे गुन्हा आहे? बऱ्याचदा पालकांकडून मुलांना भीक मागण्यासाठी विकले जाते किंवा काही प्रकरणामध्ये मुलांचे अपहरण करून व त्यांना अपंग करून या व्यवसायात त्यांचा गैरवापर केला जातो. म्हणून बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ॲक्ट 1959 या कायद्यांतर्गत भीक मागणे हा गुन्हा ठरला आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर भीक मागणे आहे. तर विद्यार्थी मित्र हो, यानंतर आपण बघूयात चूक किंवा बरोबर. प्रश्न क्रमांक 23. भारतामध्ये शहर विकास कार्यक्रम राबवले जातात. या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे, कारण भारतामध्ये शहर विकास कार्यक्रम हे राबवले जातात, हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. आदिवासी समुदायास आदिम समुदाय म्हणून देखील संबोधले जाते. याचं उत्तर बरोबर असे आहे, कारण आदिवासी समुदायाला आदिम समुदाय म्हणून देखील संबोधले गेलेले आहे. म्हणून ते उत्तर बरोबर असे आहे. तर या प्रश्नपत्रिकेतील आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक आहे 25. धर्मांतरण करणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रश्नाचं उत्तर चूक असं आहे, कारण धर्मांतर करणे कायद्यानुसार हा गुन्हा ठरलेला आहे हे म्हणणे चूक आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर चूक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता मी आपली रजा घेतो. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर राजेंद्र दखणे हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व कमेंट सेशनमध्ये आपले प्रश्न आपण विचारू शकता. धन्यवाद.